नमस्कार. आज जागतिक योग दिन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुतार सर, सर्व शिक्षक बंधू आणि माझ्या बालमित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. भारताच्या पुढाकाराने संपूर्ण जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आजचा दिवस सगळीकडे योग दिवस पूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेतच, पण जगभर सुद्धा योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. योग दिन कधी साजरा केला जातो आणि का, हे महत्वाचं आहे. आजचा दिवस 21 जून, आजचा दिवस म्हणजे 21 जून हा दिन उत्तर गोलार्ध मध्ये आपण राहतो त्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो. म्हणजे आजचा दिवस हा वर्षभरातला सगळ्यात मोठा दिवस आहे. म्हणून हा दिवस योग दिवस म्हणून आपण पाळतो. योग करण्यासाठी किंवा योग साधनेसाठी आजचा दिवस भौगोलिकरित्या सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. म्हणून 21 तारीख योग दिनासाठी निवडली गेली आहे. योगमुळे आपल्या अवयवामधीलच नाही तर शरीर, मन, आत्मा यांच्यामध्ये सुद्धा संतुलन योगामुळे राखले जाते. योगामुळे शारीरिक, मानसिक विकारावर विजय मिळवू शकतो. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे मनाला स्थिर करणे. आपल्या मनाला स्थिर करणे म्हणजे योग. योग या शब्दाचा अर्थ जोडणे हा आहे. म्हणजेच आपले शरीर, मन आणि आत्मा ह्या योग केल्याने जोडले जातात, त्यालाच योग असे म्हणतात. तसेच योगामुळे आपले शरीर मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त लाभते आणि आपले आरोग्य निरोगी होते. घरी योग आणि कुटुंबासह योग. आंतरराष्ट्रीय योग दिन थीम म्हणजे घरी योग आणि कुटुंबासह योग. आपल्या कुटुंबासहित आपण योगा केला पाहिजे. आपणासही माहिती आहे की संपूर्ण जग कोविड-19 म्हणजे कोरोनाच्या साथीच्या आजारातून जात आहे आणि जवळजवळ प्रत्येक देशाने लॉकडाऊन लादले आहे. लोक व्यायामासाठी किंवा योगासाठी बाहेर जाणे कठीण किंवा अशक्य बनलेले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 थीम लोकांना घरी प्रेरित राहण्यास आणि व्यायाम आणि योगाद्वारे निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करते. व्यायामामुळे लोकांना आशावादी राहण्यास मदत करते आणि योगासने बाहेर न जाता वेळ घालवण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी नवीन कल्पनांचा शोध घेण्यास मदत करते. अशा प्रकारे या योग दिनाचे ठिकाण म्हणजे आपले घर. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 2021 थीमच्या प्रशंसा करूया आणि या लोकांना आपण सर्व लोकांना त्याचबरोबर आपण स्वतः कोरोना संपेपर्यंत आणि कोरोना संपल्यानंतर सुद्धा या योगाचा आपण घरी अभ्यास करूया. आता या योग दिनाचा इतिहास काय आहे? तर संयुक्त महाराष्ट्र सभेमध्ये 11 डिसेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रातील 193 सभासदांपैकी 177 सभासदांनी याला संमती दर्शवली आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव फक्त 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आलेला सर्वात कमी काळात पारित झालेला हा ठराव ठरलेला आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. त्यातच मागील वर्षीपासून एक कोरोना नावाची महामारी आली आणि त्यामुळे का होईना आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो.
निरोगी आरोग्य हीच आपली संपत्ती आहे हे आपल्याला कळले नाही तर या धकाधकीच्या जीवनामध्ये सतत काम पैसा याच्या पाठीमागे लागलेलो होतो. तर आपल्याला आपलं आरोग्य फार महत्वाचं आहे. आपलं आरोग्य जर आपण चांगलं ठेवू शकलो तर आपण भविष्यामध्ये म्हणा किंवा या कोरोनाच्या या महामारीला व्यवस्थित तोंड देऊ शकू. जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक अशा महामारीमुळं आपल्याला हानी पोहोचू शकते. तर आजच्या या योग दिनानिमित्त मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुतार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तथा प्रात्यक्षिक करून दाखवावं. मान्य श्री मुख्याध्यापक श्री सुतार सर. सर्वांचं माझ्या या शाळेमध्ये स्कूलच्या ऑनलाईन जागतिक योगा दिवसच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि जो 5 मिनिटात आपल्याला त्रास झालेला आहे किंवा हिंमत आलेली नाही त्याबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो आणि आपण आपला हा पुढचा कार्यक्रम सुरुवात करू. जागतिक योगा दिन आणि योगा दिनाच्या निमित्तानं योग साधना ही एक भारतीय परंपरा आहे. संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपल्या देशाच्या विकासामध्ये या योग साधनेला अतिशय आनंदी साधन अशा प्रकारचं महत्व आहे. आपल्या पंतप्रधानांनी या ठिकाणी या योग साधनेला आणि जागतिक योग दिनाला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. आणि आज संपूर्ण देश व जगामध्ये सुद्धा हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या निमित्तानं आपण या ठिकाणी काही योगाची प्रात्यक्षिके करणार आहोत आणि ही योगाची प्रात्यक्षिक ज्याप्रमाणे मी सूचना देईल त्याप्रमाणे आपण करायची आहेत. प्रथम आपण काय करूया, दर्शक उतरून उभारूया. सर्वांच्या लक्षात येते बघा. सर्व आपण आपल्या जागेवर उठून उभा राहिल्यानंतर आपण उड्या मारतच आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला हात जे आहेत ते काय करायचे, हलवायचे आहेत. दोन्ही बाजूला आपण शेक युअर हँड्स. That's called warming up. Shake your hands. हात वरती घ्या. पायाचे हालचाल चालू दे. बाकीचेही प्रात्यक्षिक करा. कॅमेरा ऑन करा तुमचा आणि प्रात्यक्षिकासाठी उभे राहा. हो, सर्वांच्या लक्षात येते का बघा. कॅमेरा ऑन करा, प्रात्यक्षिकासाठी तयार राहा सगळे. थोडीशी ऊर्जा निर्माण झाली. यानंतर आपण डावा हात वरती करूया. डावा हात पूर्ण कानाला चिकटला पाहिजे आणि उजवा जो हात आहे तो या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला चिकटला पाहिजे आणि उजव्या बाजूने कमरेमध्ये वाकायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर शक्य तेवढं वाकता पाहिजे. पाय अशा वेळी स्थिर पाहिजे. कमरेचा पूर्ण व्यायाम या ठिकाणी होतो. जय श्री. उजवा हात वरती, डावा हात आपल्या मानेपासून गुडघ्याकडे चिकटला पाहिजे. डावीकडं पूर्ण वाका. पाय
ताट पाहिजे, कमरेला ताण आला पाहिजे, कमरेचा पूर्ण व्यायाम. हात वरती करा, डावा पाय गुडघ्यावर, आपल्याला वरती कोणती खेचत आहे असे पूर्ण स्थिर ध्यानासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे. रिलॅक्स. उजवा पाय हात वरती, एकमेकाला जोडायचे. उजवा पाय डाव्या गुडघ्यावर, पूर्ण ताठ, पूर्ण स्थिर. किमान 2 मिनिट आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. हात पाठीमागं आणि डाव्या हातामध्ये उजवा मनगट आणि पूर्ण खाली जमिनीकडे वाकायचं आहे. शक्य तेवढं खाली वाकण्याचा प्रयत्न करूया. गुडघ्याचा पूर्ण व्यायाम आणि कमरेचा पूर्ण व्यायाम. उजवा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला, डावा हात वरती, नजर समोर, पाय ताठ, पूर्ण स्थिर. रिलॅक्स. उजवा हात वरती, डावा डाव्या पायाच्या अंगठ्याला, नजर वरती, नजर आपली उजव्या हाताकडे, आकाशाकडे, पाय स्थिर, कमरेचा उजवा भाग पूर्ण व्यायाम होतो. ऊर्जा मिळते. रिलॅक्स. पूर्ण स्थिर. हात वरती, हात जोडायचे. आपल्याला आकाशाकडे वाटते कोणती खेचकर अशा प्रकारे वरती आपण खेचते असं समजायचं आणि मग श्वास जोरात सोडायचा आहे. घेऊन
रिलॅक्स. पद्मासन. डावा पाय उजव्या मांडीवर आणि हळूहळू करून उजवीकडे पूर्ण नजर पाठीमागे. कमरेचा मध्याचे व्यायाम आणि कमरेचा व्यायाम दोन्ही ठिकाणी ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि योगासन करत असताना डोळे पूर्ण बंद करून नजर आपली पाठीमागे. उजवा पाय डाव्या मांडीवर, उजवा हात पाठीमागे, आत नजर पूर्ण पाठीमागे आहे. आत पूर्ण उजवा हात आपल्या उजव्या पायावर पूर्ण जर पाठीमागं स्थिर. पाय तसाच असू दे. आपण उजवा पाय डाव्या मांडीवर आणि उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो नाकाला चिकटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाळ मांडीवर आहे अशी व्याख्या आहे. पाय हलवा. डावा पाय उजव्या मांडीवर आणि डावा पाय पाठ ताठ आणि डाव्या पायाचा गुडघा नाकाला चिकटवायचा आहे. शक्य तेवढा असं करा. पाय अंतर ठेवा. भुजंगासन पूर्ण करून पोटावरती काम. दोन्ही
उपहार द्या. गुडघे जमिनीवर आहेत. श्वास घ्यायचा, जोरात फेकायचा. रिलॅक्स. पाठीवर उभ्या. पाठीवर झोप्या. असं करू. सर्वांगासन. कोपर जमिनीवर, हात कमरेला, पाय गंधावरती. सर्वांगासन. हलवा श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद. श्वास घ्या, सोडा. योग साधना पूर्ण श्वासावर अवलंबून आहे. अंगामध्ये लवचिकता पाहिजे. पूर्ण स्थिर. पायाचे तळवे आकाशात. जरा वज्रासन बसूया. वज्रासन म्हणजे गुडघे जमिनीवर, पायाचे चंपे जमिनीवर, पायाच्या टाचत आहे त्या सीटला लागाव्यात आणि कमरेवर हात. डोळे पूर्ण बंद. दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. अर्धा मिनिट पॉज थांबायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. श्वास घेणे, सोडणे. एक. अशा प्रकारे 8 वेळा आपण वज्रासनामध्ये प्राणायाम करूया. सोड. हात मांडीवर ठेवायचे. तळवे वरती आहेत. विश्रांतीचा काळ. परत दोन्ही हाताचे अंगठे
दाबावलीमध्ये आणि हाताची पोच बोटे पूर्ण घेतलेले आणि छातीवर 8 वेळा दीर्घ श्वास आणि श्वास सोडणे. रिलॅक्स. हात मांडीवर, हाताच्या तळेवरती विश्रांती. परत दोन्ही हात पाठीवर, पाठीचा कणा ताठ. 8 वेळा दीर्घ श्वास आणि सोडायचा आहे. स्टार्ट. रिलॅक्स. डोळे बंद आहेत. आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. भस्त्रिका प्राणायामातला त्या प्राणायामाला अतिशय सर्वोत्कृष्ट प्रकार आहे. कोणता? खांद्याला समान हाताच्या मुठी करायचे. मुठी केल्यानंतर ज्यावेळी आपण हात वरती घेतो त्यावेळी मुठ सोडलेले असेल आणि श्वास शक्य तेवढ्या जोरात फास्ट घ्यायचा आहे आणि शक्य तेवढ्या जोरात श्वास सोडायचा आहे. पहिल्यांदा मी एक मला करून दाखवतो, त्यानंतर परत आपण 20 राऊंड करायचे. श्वास घेणे, सोडणे, 1 अशा प्रकारे 20 राऊंड करायचे आहे. पहिल्यांदा दाखवतो. सर्वांच्या लक्षात आलं बघा. अशा प्रकारे आपल्याला 20 राऊंड करायचे. स्टार्ट.
या. रिलॅक्स व्हा. नॉर्मल श्वास. अतिशय सर्वोत्कृष्ट व्यायाम, सर्वोत्कृष्ट प्राणायाम. बीपी आपला नॉर्मल ठेवायचा असेल तर हा प्राणायाम प्रकार अतिशय चांगला आहे. दुसऱ्या राऊंडला आपण जाऊया. हा खांद्याच्या बरोबर चालू. ब्रीदिंग इन आउट, ब्रीदिंग आउट. त्याचा आनंद घ्या. तिसऱ्या राऊंडला जाऊया. हाताचा मुठी बंद. वरती गेल्यानंतर मूठ सोडायचे. फास्ट स्टार्ट. शांत. रिलॅक्स. सुखासनात बसूया. सुखासन म्हणजे साधू मांडीवर. थोडंसं नॉर्मल व्हा. ज्याने खरोखर हा प्रकार मनापासून केला आहे त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्यानंतर उजव्या हाताचे अंगठा सोडून दोन बोटे शेजारची दोन्ही भुवयाच्या मध्ये उजव्या हाताचा अंगठा नाकाच्या उजव्या नाकपुडीवर आणि डाव्या नाकपुडी श्वास घ्यायचा आहे. नाडी शोधन प्राणायाम. परत उजव्या नाकपुडी श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीतून सोडायचा आहे. परत डाव्या नाकपुडीतून घ्यायचा आहे.
उजवीकडून सोडा. उजवाच करून बंद. श्वास घ्या. हात तुला कुठला करतोय हा उजवा हात बंद. उजवीकडनं. आणि डावीकडून सोडा. रिलॅक्स. 3 वेळा नॉर्मल वाटायला 3 वेळा आपण ओंकार म्हणायचे आहेत. श्वास आत घेईल तसा ओंकार म्हणायचा आहे. पहिल्यांदा श्वास घ्यायचा आणि श्वास पूर्ण घेतल्यानंतर सोडत असताना ओंकारचा जप. पूर्ण शांत. पूर्ण शांत. 3 वेळा ओंकार झाले. पूर्ण शांत. पूर्ण शांत. सावकाश. माइक पूर्ण शांत. पूर्ण म्यूट माइक सगळे. 5 मिनिटं पूर्ण शांत. डोळे पूर्ण बंद आहेत. फक्त शांतपणे श्वास घेणे सोडणे. रिलॅक्स. डोळे बंद आहेत. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा हलवा. श्वास हलवा. सोडा. 2 हात एकमेकावर सोडा. आपल्या डोळ्यावर ठेवा.
कार्यक्रमाची एक लोकभाग पूर्ण होऊ शकता. जय. योग इंडिया, ध्यान धारणा आणि प्राणायाम असं फक्त एक दररोज एक अर्धा तास दिला तर त्यामुळं आपल्या दिवसभरामध्ये कामामध्ये पूर्ण उत्साह असतो. आपण सर्वांनी अशा प्रकारे मी प्रात्यक्षिक करत असताना त्यानंतर प्रात्यक्षिक सर्व केले सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सांगता सर बरोबर. हा सर. आभार तुमची हा ओके. तर आजच्या या जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाला आपण सर्व विद्यार्थी उपस्थित राहिलात. रोज सराव करणं गरजेचं आहे. योगा रोज करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? सकाळ सकाळी आपण ज्यावेळी उठतो त्यावेळी सर्व आपले प्रातर्विधी उठल्यानंतरच्या सर्व गोष्टी आपण पूर्ण करायच्या. पूर्ण टॉयलेटला जाऊन यायचं आहे. पोट स्वच्छ पाहिजे, साफ पाहिजे. पोट टॉयलेटला न जाता तसंच हे योगासनं अजिबात करायचे नाहीयेत. सकाळ सकाळी पूर्ण आपले सर्व प्रातर्विधी आवरल्यानंतर मग आपण सूर्याच्या दिशेनं आपण तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर ही योगासनं करायची आहेत. बरेचसे योगासन आहेत. आपण मागच्या वेळी सुद्धा सूर्यनमस्कार वगैरे सर्व घेतलेले होते. अगदी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आपण प्रत्यक्ष शाळेसमोरच आपण घेतले होते. पण आजच्या या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला या सर्व गोष्टी करता येत नाही. तरीही आपण आज ऑनलाईन हा कार्यक्रम घेत आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरीचशी मुलं काही पालकांच्या अडचणीमुळं जॉईन होता येत नाही. पण नंतर ही मुलं करतील. आपणही सर्वांना सांगावं. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्याचबरोबर प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि हे रोज करणं महत्वाचं आहे. हे अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपले सर्व विद्यार्थी आणि आपला स्टाफ सर्व या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्नही केला. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा हार्दिक आभार. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.